ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। पाकिस्तानचा निर्लज्जपणा पुन्हा एकदा समोर आलाय। ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानला वारंवार धूळ चारली, मात्र तरी सुद्धा पाकिस्तान आनंदोत्सव साजरा करत असल्याचे दिसून आलं। पाकिस्तानी फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी डिनरचं आयोजन केलं होतं। यावेळेला पंतप्रधान शहबाज शरीफ आणि राष्ट्रपती झरदारी हे सुद्धा उपस्थित होते। यावेळेला मुनीर यांनी मोठमोठे डिंगे हाणणारं एक भाषण सुद्धा दिलंय। तसंच राष्ट्रपती झरदारी यांनी शहबाज शरीफ यांना एक आधुनिक बंदूक भेटीच्या स्वरूपात दिली आहे। याला कॉर्नर शॉट गन असं म्हणतात। या बंदुकीची संपूर्ण पाकिस्तानामध्ये सध्या चर्चा होती आहे। भारताकडून पराभव पत्करल्याच्या नंतर शहबाज शरीफ तुर्की, अझरबैजान, इराण आणि ताजिकिस्तान यांच्या दौऱ्यावरती जात आहेत। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आजपासून 30 मे पर्यंत या देशांच्या दौऱ्यावरती जाणार आहेत। शहबाज युद्धामध्ये मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मित्र देशांचे आभार मानतील। तसंच 29-30 मे रोजी दुशान्बे, ताजिकिस्तान इथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हिमनदी परिषदेला सुद्धा ते उपस्थित राहणार आहेत। आणि यानंतर या बुलेटिनमध्ये सध्या आम्ही इथेच थांबतोय। काही क्षणांमध्ये पुन्हा एकदा भेटूयात। बघत रहा एबीपी माझा।